हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहे सकाळचे जवळपास 9:15 होत आलेले आहेत आणि इथे मी माझा नाश्ता बनवून घेते. सकाळची बेसिक कामं थोडीफार झाली होती. आता नाश्त्याची वेळ झाली तर म्हटलं की चला आज खूप दिवसांनी शेवया केल्या होत्या आणि एकीकडे मी चहा देखील ठेवलाय. आता शेवया जर म्हणायला गेलं तर शेवया ना फक्त मीच खाते. मुलं काही शेवया वगैरे खाणार नाहीत. आणि मग दरवेळेस ह्या शेवया ना अशाच साईडला पडून राहतात. तर म्हटलं की चला या शेवया संपल्या पण पाहिजेत. म्हणून मग मी माझ्यापुरते शेवया बनवून घेतल्या आणि लागलीच इथे मस्तपैकी आलं घातलेला चहा करून घेतलाय. रात्री चिकन बिर्याणी वगैरे बनवलेली, तर मुलगा रात्री थोडा लेट जेवला आणि त्याला म्हटलेलं ही चिकन बिर्याणी फ्रिजमध्ये ठेवशील. तर त्याने ती फ्रिजमध्ये पण ठेवली नाही आणि तसंच ते भांडं चमच्यासहित बाहेरच होतं. आता सकाळ मी बघितलं ते भांडं, तर बिर्याणी आणखीन खराब वगैरे झालेली नाहीये. तर बघू नंतर गरम वगैरे करेन मी. एका साईडला शेवया होत आहेत आणि एका साईडला हे दूध गरम करत ठेवलेलं आहे. आता गरमी वगैरे इतकी वाढत आलेली आहे ना आणि दूध पण लगेचच खराब होत आहे. तर कालचं दूध पण खराब झालेलं. आता माहिती नाही हे दूध कसं चांगलं तर निघालं पाहिजे. शेवया होत झाल्यात आणि चहा देखील झालाय. दूध गरम करत ठेवलंय. तोपर्यंत म्हटलं दिवाबत्ती वगैरे करून घेऊया आणि मग निवांत असा नाश्ता करून घेऊया. गॅसवर दूध ठेवलं. चहा आता झाला आहे, तर मी चहा कपामध्ये घेते आणि आता मस्तपैकी गरमागरम गूळ पावडर घालून केलेल्या ज्या शेवया होत्या, तर आता त्या मी माझ्यासाठी घेते. तसं बघायला गेलं तर साखरेमध्ये देखील बनवतात या शेवया, पण साखर शक्यतो म्हणजे कमीच वापरायची किंवा नाही वापरली तरी उत्तम. तर इथे मी 2 चमचे गूळ पावडर घातली आणि व्यवस्थित मिक्स केल्या. तसं बघायला गेलं तर या शेवया ना तिखट देखील आपण बनवू शकतो. जसं की आपण मॅगी वगैरे बनवतो ना, मटर, शिमला मिरची, गाजर वगैरे घालून. तर तशा शेवया देखील खूप छान होतात तिखट. पण आता मुलं तर शेवया तिखट पण खात नाहीत आणि गोड पण खात नाहीत. आणि माझ्याकडे आता भाजी देखील नव्हती, तर म्हटलं चला गोड शेवयाच करूया. मॅगी वगैरे शक्यतो सामानामध्ये भरणं आणि मुलांना देखील खाऊ घालत नाही मी आणि सामानामध्ये देखील भरणं बंद केलंय मी. कारण की म्हणतात ना मॅगी मैद्यापासून वगैरे बनलेली आहे, तर मुलांसाठी ती हानिकारक आहे. म्हणून मग मी शेवया बनवल्या, पण शेवया देखील मुलं खात नाहीयेत. नाश्ता वगैरे करून घेतला आणि म्हटलं ना, म्हणल्याप्रमाणे दूध खराब झालंय. खरं तर दूधवाला आमचा ना संध्याकाळी येतो आणि मग हे दूध आलेलं ना मी फ्रिजमध्ये तसंच ठेवलं. काल मला गरम करायचं लक्षातच नाही राहिलं आणि सकाळी मी लगेचच गरम केलं तर ते तितकं दूध खराब झालं. म्हणजे जवळपास ना अर्धा लिटर इतकं दूध खराब झालेलं आहे आणि कालचं आणखीन अर्धा लिटर दूध खराब झालेलं आहे. पण आता हे काही वाया वगैरे जाणार नाही. या दुधाचं छान असं पनीर वगैरे आपण बनवू शकतो. माझ्यासाठी मी दुधाचा चहा बनवला होता, पण निलय दुधाचा चहा वगैरे पीत नाही. त्याच्यामुळे त्याने ना त्याच्यासाठी ब्लॅक टी बनवलेला आहे. तर बऱ्याचदा असं होतं, की म्हणजे दुधाचा आणि ब्लॅक टी दोन्हीही मी घेते. पण निलय ना कधीच आमचा दुधाचा चहा वगैरे घेत नाही. त्याला ब्लॅक टीच आवडतो त्याला आणि त्याच्या पप्पांना. तर असं त्याला आज नाश्त्यामध्ये चहा आणि डोसा हवा होता. तर तो मला सकाळी म्हणाला, "मम्मी मी शेवया काही खाणार नाहीये, तर मला डोसा वगैरे बनवून देशील?" तर निलयचा फेव्हरेट नाश्ता चहा आणि डोसा आणि चटणी वगैरे असेल ना, तर निलय नाश्त्याला ते न खाता जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये नारळाची चटणी आणि डोसा खातो आणि डोस्याचंच बॅटर जर मी बनवून ठेवलं ना, तर मला दिवसभर असं काहीच करावं लागत नाही. मुलं सकाळी, दुपारी, संध्याकाळी देखील डोस्यावर राहतात. मस्तपैकी त्यांना गरमागरम डोसे बनवून दिले ना, तर त्यांना दुसरं काहीच नको असतं. फक्त डोसा, चटणी बस झालं त्यांचं जेवण, नाश्ता वगैरे. तर अशा वेळेस मी देखील काही म्हणत नाही, कारण की मस्तपैकी आपले घरचे उडीद वगैरे घालून हा डोसा वगैरे बनवलेला असतो. पौष्टिक आहे आणि मुलं जे आहेत ना, पोटभर, मन भरून असं खातात. त्याच्यामुळे कधीतरी महिन्यातून एखाद वेळेस जर डोसा केला ना, तर मुलं दिवसभर त्या डोस्यावरच असतात. आणि म्हणजे फक्त प्रश्न इतकाच आहे, की मुलांना आणखीन डोसा वगैरे बनवता येत नाही. एकदा दोनदा निलयने ट्राय केला होता, पण त्याला तो जमला नाही. आणि स्वयंपाक करण्यामध्ये निलय थोडाफार इंटरेस्ट घेतो. निलय काही तसा जास्त मोठाही नाहीये. आत्ता जस्ट 9वी ला गेलाय. पण तरी देखील त्याचा स्वयंपाक करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट मला दिसतो.
कारण की स्वयंपाकघरामध्ये मी काहीही करत असेल ना, तर निलय चहा करणं किंवा मग भाजी हलवणं किंवा मग वेगवेगळे स्वयंपाकाबद्दल प्रश्न विचारत असतं. पण मोठ्याचं तसं नाही. त्याला सगळं म्हणजे आयतं हातामध्ये हवं असतं. तर असं असतं ना, घरामध्ये 2 मुलं असतील किंवा बहिणी असतील किंवा बहीण-भाऊ असतील, तर असं असतं त्याच्यातलं एक कॅरेक्टर. तर निलयला नाश्ता दिला आणि आता दुपारच्या जेवणाची मी तयारी करते. मी विचार केलेला थोडंसं डोस्याचं पीठ आहे, तर इडली सांबार आपण करूया. एका भांड्यामध्ये मी इडली लावणार होते आणि दुसरीकडे इडली सांबार करणार होते. आणि इडली सांबार मुलांना विचारलं, "तुम्ही खाणार का?" तर मुलं डायरेक्ट म्हणाले, की "नाही, आम्ही डोसा चटणीच खाणार." म्हणून. मग म्हटलं आता इडली माझ्या फक्त एकटीसाठी करण्यापेक्षा मग मी काय केलं, शेवग्याची आमटी आणि भात वगैरे बनवणार आहे. शेवग्याच्या साली काढून घेतल्या, लसूण निवडून घेतला आणि आता दुपारचे इथे वाजत आलेले आहेत जवळपास 11:30 होऊन गेलेले आहेत आणि मी इथे डायरेक्ट किचनमध्ये स्वयंपाक करायला लागलेली आहे. तर डायरेक्टच मी ही जी शेवगा वगैरे जे आहे ना, तर डायरेक्टच मी कुकरला फोडणीला घालते. तर बऱ्याचदा असं होतं, की कुकरमध्ये 3 शिट्यांमध्ये शेवगा एकदम असा बारीक शिजून जातो, मऊ शिजतो असा. पण ठीक आहे, असं जर शेवगा झाला ना, तर डाळीमध्ये आपण पूर्णपणे त्याला मॅश करायचा. त्याच्या साली वेगळ्या काढायच्या आणि अशी मिक्स शेवगा केलेली डाळ आहे ना, मुलांना तुम्ही खाऊ घालू शकता. नाहीतर मग मुलं काय करतात ना, शेवगा वगैरे खात नाहीत. ते शेवगाच्या शेंगा वगैरे साईडला काढून ठेवतात. मग अशा वेळेस हा पर्याय उत्तम वाटतो मला. आता ही शेवग्याची आमटी आहे ना, निलय भात आमटी सोबत खाऊ शकतो. बघू आता त्याला 2 पर्याय आहेत, डोसा चटणी आणि आमटी भात. तर एका साइडला मी कुकर शेवग्याची आमटी करायला लावलेली आणि एका साइडला आता भाताचा कुकर लावते. म्हणजे माझा स्वयंपाक 10 मिनिटामध्ये तयार होऊन जाईल. आज काही मला म्हणजे चपाती किंवा भाकरी वगैरे काहीच करायचं नव्हतं. फक्त भात आमटी आणि डोसा, चटणी वगैरे असंच आजचं सगळं माझं दुपारच्या जेवणाचं प्लॅनिंग आहे. एका बाजूला माझा स्वयंपाक होतोय तोपर्यंत नेहमीप्रमाणे ही जी मशीनमध्ये कपडे जी धुवून ठेवलेली ती तशीच राहिली होती. तर म्हटलं की चला आता लक्ष गेलंय तर पटकन हे कपडे ना सुकत घालूया. सगळ्यात कंटाळवाणं कोणतं काम जर असेल ना, तर कपडे सुकत घालणं हे सगळ्यात कंटाळवाणं काम आहे माझ्यासाठी. पण तरी देखील ते करावंच लागणार आहे. कारण की कपडे देखील आपल्याला लागणार आहेत आणि इथे मी काहीतरी शोधतीये आणि माझ्या ते लक्षातच येत नाहीये. तर असो, इथे मी आता कपडे वगैरे वाळून घेतीये. वातावरण साधारणपणे ढगाळ आहे, हवा वगैरे सुटलेली आहे, पण पाऊस पडेल की नाही शक्यता कमीच आहे. गरम भरपूर होतंय, पण वातावरण बघा हे अशा पद्धतीचं दिसतंय. कामं ही प्लॅनिंगनुसार होणं खूप गरजेचं आहे. एकापाठोपाठ एक अशी कामं असली ना, तर साधारणपणे 2 तासामध्ये आपल्या घरातली सगळी कामं होऊन जातात. आणि इथे ना आता कपड्यांच्या घड्या देखील मी लागलीच लगेचच घालून कपाटामध्ये ठेवून देणार आहे. नाहीतर मग ना इथे-तिथे कपडे उगाचच ढिगारा कपड्यांचा दिसतो, पसारा दिसतो आणि म्हणून तो पसारा टाळायचा असेल ना, तर लगेचच्या लगेच ते काम आपण उरकून घेतलं पाहिजे. या कामाला जास्त काही 1 तास, अर्धा तास वगैरे असं काही लागत नाही. 5 ते 10 मिनिटामध्ये ही कामं पटापट होऊन जातात. पण तीच 5 ते 10 मिनिटं जर आपण कंटाळा केली ना, तर कामं दिवसभर रेंगाळतात. तर सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि ज्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये हे कपडे ठेवून देते मी. तर अशा पद्धतीने हे जे वॉर्डरोब आहे आतमध्ये वॉर्डरोबच्या आतमध्ये हे ऑर्गनायझर ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये कपडे जर आपण घड्या घालून ठेवले ना व्यवस्थित, तर जास्त काही असे ते घड्या विस्कटत नाहीत. म्हणजे कपाट एकदम आपलं विस्कटल्यासारखं दिसत नाही. तिथल्या तिथे एखादं ऑर्गनायझर बाहेर काढून त्या घड्या व्यवस्थित जर केल्या, तर पूर्ण आपलं कपाट जे आहे ते पुन्हा ऑर्गनाइज वाटायला लागतं. तर आता इथे कपडे पटापट आता सुकायला घालते. लवकरच माझे क्लासेस वगैरे सुरू होतील, होम ट्युशन्स वगैरे. कारण की बऱ्यापैकी आता पॅरेंट्सचे मेसेज वगैरे यायला लागलेत. तर म्हटलं की चला, कारण की जूनच्या पहिल्या आठवड्यात तर आपण क्लास सुरू केला पाहिजे. त्याचं एक कारण आहे, जूनच्या पहिल्या आठवड्यात जर आपण क्लास सुरू केला, तर एकतर आपले जे स्टुडंट आहेत ते आपल्याकडे राहतात, इकडे-तिकडे कुठे जात नाहीत. आणि दुसरी गोष्ट ना, पोर्शन पटापट सुरू होतो आणि शेवटी मग आपल्याला रिव्हिजन करायला वेळ बऱ्यापैकी मिळतो. तर आता इथे मोठा मुलगा उठलाय आणि त्याला आता जेवणामध्ये भात आमटी वगैरे असलं काही नकोय. त्याला डोसा चटणी हवंय. एका साइडला मी ना नारळाची चटणी करून घेतली आणि आता त्याला मस्तपैकी गरमागरम लागेल तसेच डोसे मी बनवून देते.
घरामध्ये अशी बरीचशी छोटी-मोठी कामं असतात, ती जी पेंडिंग असतात आणि आपल्याला असं वाटतं, की हे छोटंसं काम आहे, नंतर करते आणि नंतर करते-करते म्हणत ना, ते कामाला आपण पटकन मुहूर्त लावत नाही आणि ते काम मग तसंच पाठीमागे शिल्लक राहतं. तर आज अशीच काही 2-3 कामं मला करायची आहेत. तर लास्ट टाईम मी जेव्हा तुम्हाला माझा पासपोर्ट काढायला गेले, तेव्हाचा जो मी तुम्हाला व्लॉग दाखवला, तर त्यावेळेस मी येता-येता म्हणजे रस्त्यामध्ये जी आपण कांद्याचा टेम्पो म्हणतो ना, तर तो आला होता. तर तिकडनं मी येता-येताना जवळपास 7 किलो कांदे घेऊन आले होते घरी आणि खरं सांगते एवढी दमले होते आणि खूप दम लागला होता, घामाघूम झाले होते ते 7 किलो कांदे घरी घेऊन येता-येता. पण तेच जर आपल्या गावच्या बायका असतील ना, तर पटापट वजनदार वस्तू त्या आणि वजनदार कामं पटकन करतात ते. पण ते आपल्याला माहिती नाही शहरी बायकांना काय होतं ते. तर इथे ना या डब्यातलं पावडर संपली होती वॉशिंग पावडर, तर ती मी भरून घेतली. सोबतच जे दळण मी आणलं होतं रात्री, तर ते तसंच बाहेर ओपन होतं. तर म्हटलं की ते पीठ पण लगेचच ओतून घेते. तर या तांदळाच्या या अशा पिशव्या असतात ना गोण्या टाईपमध्ये, तर या पिशव्या मी शक्यतो ना दळण आणायला किंवा मग काही एखादी वजनदार वस्तू इकडून तिकडे घेऊन जायला, तर अशा पिशव्या मी वापरते. तर मजबूत असतात या पिशव्या आणि दळण देण्यासाठी तर मला वाटतं एकदम परफेक्ट आहेत. कारण की डब्बा वगैरे तिकडे उचलून घेऊन जाण्यापेक्षा हे पिशवीमध्ये द्यायचं आणि घरी आल्यानंतर ह्या पिशव्या अशा पद्धतीने रिकाम्या करून ठेवायच्या. स्वच्छ करून धुवून ठेवून द्यायच्या, नंतर पुन्हा या आपण वापरू शकतो. तर अशा तांदळाच्या बऱ्याचशा पिशव्या मी आमच्या आईंना दिलेल्या आहेत, म्हणजे माझ्या सासूबाईंना. कारण की गावी कसं शेत वगैरे असल्यामुळे शेतातलं काही धान्य वगैरे आलं ना, तर मग त्या आमच्या आई ज्या आहेत ना, तर या अशा पिशव्यांमध्ये त्या आम्हाला म्हणजे बांधून वगैरे धान्य देत असतात. मजबूत असल्यामुळे काय आहे ते फाटण्याची वगैरे शक्यता नसते. पीठ वगैरे सगळं भरून घेतलं आणि ह्या प्लास्टिकच्या पिशवीतलं पीठ जराही खाली पडू नये असं वाटत असेल ना, तर व्यवस्थित हळूवारपणे ते पीठ काढायचं डब्यामध्ये आणि हलक्याशा टिचक्या मारायच्या म्हणजे पिशवीच्या बाहेरून. तर सगळं पीठ जे आहे ना, ते डब्यामध्ये पडतं. कांदे आता हे सगळे मी या ट्रॉलीमध्ये भरते. गेल्या वेळेस मी एक्स्ट्राचे कांदे इतके मी भरून ठेवलेले, पण आता मला असं वाटलं, की आणखीन थोडंसं स्टॉक करून ठेवावा. म्हणून मग मी आणलेले कांदे आता भरून ठेवते. पण कांदे भरतेवेळी थोडीशी काळजी घ्यावी लागेल. हे जे जुने कांदे होते ट्रॉलीतले, तर ते व्यवस्थित मी एकदा चेक करून ठेवले. कांद्याचा जो काही कचरा वगैरे जो निघाला होता, तर तो सगळा मी एका साईडला काढलाय. खराब झालेले साधारणपणे 4 ते 5 कांदे निघाले, ते साईडला काढलेले आहेत आणि चांगले असे कडक कांदे बघून मी आता ट्रॉलीमध्ये भरते. तर अशा पद्धतीने आपण कांदे व्यवस्थित हवेशीर ठिकाणी साठवू शकतो. तर असं होतं आजचं माझं रुटीन. आजचं माझं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.